मित्रहो, कुर्ल्यात दरड कोसळली. त्या दरड कोसळलेल्या ठिकाणी एनडीआरएफचं पथक मदत कार्य करत होतं. आता या पथकाने आपलं काम थांबवलेलं आहे. कारण 30 तास झाल्यानंतर जो शेवटचा मृतदेह होता, सद्दाम हुसेन हा जो इसम आहे, याला बाहेर काढण्यात आलेलं आहे. त्याचा मृतदेह बाहेर आलेला आहे आणि आता मृतांची संख्या 8 झालेली आहे. कुर्ल्याच्या अशोकनगर इथल्या गौसिया चाळेवरती मंगळवारी मध्यरात्री ही दरड कोसळली. मुंबईमध्ये गेली अनेक वर्ष दरडी कोसळत आहेत. नेते येतात, आश्वासनं देतात, मृतांना काही लाख रुपये त्यांच्या वारसांच्या हातावर टेकवले जातात आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या हे सुरू असतं. कारण या दरडी कोसळण्याचा प्रकार नेत्यांना खरं तर कमी करायचा नाही आहे का? याचं कारण सांगतो. गेल्या 15 वर्षामध्ये 300 कोटी रुपये खर्च झालेले आहेत आणि ते कशावर खर्च झालेले आहेत? तर संरक्षण भिंतीवर खर्च झालेले आहेत. या रकमेपैकीचे किती पैसे नेत्यांच्या खिशात गेलेत आणि नेत्यांचा जीव या संरक्षक भिंतीमध्ये का अडकलेला आहे मी आपल्याला सांगणार आहे. पण त्याच्या बरोबरीनं ज्या निष्पाप, निरागस आणि गरीब लोकांचा जीव जातोय त्याच्याकडे बघायला या मस्तवाल नेत्यांना वेळ नाही आहे. नेते का माजलेत? करोडो रुपये ते खातायत, ओरपतायत आणि लोक मात्र या दबलेल्या ढिगाऱ्याखाली आपला दम सोडतायत. कारण नेत्यांना दाबून माल खायचा आहे. काय आहे या सगळ्या टेकड्यांच्या खाली बसलेल्या गरीब वस्त्यांचं एकूणच अर्थकारण, त्या मतांचं राजकारण आणि नेत्यांच्या पैसे खाण्याच्या अत्यंत राक्षसी वृत्तीचं सगळं हिडीस वर्णन जे काय ते मी आपल्याला या व्हिडिओमधून समजावून सांगण्याचा यथाशक्ती प्रयत्न करणार आहे. नमस्कार मित्रो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, आपले नेते प्रचंड माजलेले आहेत. आता याच्यामध्ये मी सगळ्यांचाच उल्लेख करण्याची गरज आहे का? तर नाही. पण अनेक असे नेते आहेत की ज्यांना माणसं मेली तरी चालतील, माणसांचं काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण आपल्याला टक्के मिळायला हवेत, आपल्याला कमिशन मिळायला हवं, आपल्याला आणि आपल्या कार्यकर्त्यांना माल मिळायला हवा. इतकंच या नेत्यांचं साध्य आहे किंवा इतकंच त्यांना करून हवंय असं वाटणारी परिस्थिती आपल्याला मुंबईमध्ये बघायला मिळते. मुंबईमध्ये एकूण 36 मतदारसंघ आहेत आणि त्यापैकीच्या 25 मतदारसंघांमध्ये या दरडी सदृश्य वस्त्या वसलेल्या आहेत. आता या दरडी म्हणजे काय आहेत? तर दरडी म्हणजे डोंगराच्या एका बाजूला या गरीब लोकांनी नाईलाजास्तव झोपड्या बांधलेल्या असतात. या झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे लोक अगदी नित्यनेमाने मतदानाला बाहेर पडतात. कारण हे सगळे नेते त्यांना मतदानाच्या आधी दारू पार्ट्या, पैसे, साड्या, कपडे इतक्या गोष्टी पुरवत असतात आणि त्यामुळे मग हे नेते याच वस्त्यांकडे आपली वोट बँक म्हणून बघत असतात आणि त्यामुळेच या झोपडपट्ट्या इथून जाऊ नयेत, ही माणसं इथून हटू नयेत याच्यासाठी या नेत्यांचा, त्यामध्ये नगरसेवक आले, त्यामध्ये आमदार आले, खासदार आले, यांचा प्रयत्न असतो. आता अशाच पद्धतीच्या दुर्घटना या आधी सुद्धा घडलेल्या आहेत. जर आपण विचार केला तर 1992 पासून या सगळ्या गोष्टी इथे सुरू आहेत. याचं कारण काय? तर ही जी झोपडपट्टी वसवली जाते तीच मुळी या डोंगराळ परिसरात का वसवली जाते? त्याचं कारण आहे. त्याचं कारण हे आहे की ही जी जमीन आहे ही एकतर कलेक्टर लँड असते किंवा MMRDAच्या परिक्षेत्रामध्ये येणारी ही लँड असते, जमीन असते. आणि कलेक्टर जो आहे, जिल्हाधिकारी जो आहे, त्याच्याकडे अत्यंत तुटपुंजी व्यवस्था असते आणि त्याला सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये फारसा इंटरेस्ट नसतो. त्याला इंटरेस्ट असतो वेगवेगळे आरक्षण, वेगवेगळ्या इतर गोष्टी की ज्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना पण रगड माल मिळेल. आणि मग त्यामुळे या अशा वाडी वस्त्यांवर किंवा या अशा झोपडपट्ट्यांकडे कलेक्टर दुर्लक्ष करतात. आता ज्या वेळेला कलेक्टर या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात त्यांना कुणीच वाली नसतो. त्यामुळे जोरदार पावसामध्ये किंवा पावसाळी दिवसांमध्ये या दरडी कोसळत असतात. आता कुर्ल्यामध्ये जी दरड कोसळली अशोकनगरमधल्या टेकडी क्रमांक 3 इथल्या गौसिया चाळीवरती, या चाळीच्या ढिगाऱ्याखाली एक सद्दाम हुसेन नावाची व्यक्ती दबलेली होती. काल मी ज्या वेळेला मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्याशी बोललो त्यावेळेला त्यांनी हे सांगितलं की एक जी व्यक्ती दबलेली आहे म्हणजे कोण? तर ही सद्दाम हुसेन.
या व्यक्तीचा 2 वाजेपर्यंत फोन सुरू होता, कारण तोपर्यंत त्या फोनची बॅटरी सुरू होती. ती व्यक्ती सुद्धा प्रतिसाद देत होती एनडीआरएफच्या जवानांना. आणि त्यानंतर असं कळलं की मग हळूहळू त्या व्यक्तीच्या फोनची बॅटरी डाऊन झाली असेल आणि त्याचा संपर्क कमी झाला असेल. पण या व्यक्तीचं अडकणं असं होतं की वरचा दगड कापून जरी त्याला बाहेर काढायचा प्रयत्न केला असता तरी त्या दगडाच्या आणि त्या ढिगाऱ्याखाली ती व्यक्ती दबलीच असती, अशी परिस्थिती होती. कारण बाकी तिथे काही करायला मिळत नव्हतं. अरुंद रस्ते, दलदल पावसाची, चिखल, याच्यामुळे एनडीआरएफच्या जवानांवर मर्यादा आलेल्या होत्या. पण या एनडीआरएफच्या जवानांपर्यंत वेळ यायला का भाग पडतात हे नेते? त्याचं कारण असं आहे, यांना पैसे खायचे असतात. यांना लोक दबले तरी चालणार असतं, लोक दबून त्यांनी आपला जीव सोडला तरी चालणार असतं, पण नेत्यांना माल दाबायचा असतो. आता आपण जर बघितलं तर एक साधारण पृथ्वीराज चव्हाण हे ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते, 1 सप्टेंबर 2011ला पृथ्वीराज चव्हाणांनी या संपूर्ण दरडींच्या संदर्भातला एक अहवाल बनवायला सांगितला होता. आणि म्हाडाचं एक मंडळ आहे, ते काय आहे तर मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ. या मंडळाने या संपूर्ण सगळ्या दरडींचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासानुसार जी माहिती समोर आली ती काय आहे तर 22,483 जे झोपड्या आहेत त्या झोपड्यांना या दरडींचा धोका आहे. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर या दरडींच्या आणि या टेकडीच्या खाली असलेल्या किंवा या अतिधोक्यात असलेल्या एकूण किती झोपड्यांचं पुनर्वसन तात्काळ करायचं माहिती आहे का मित्रो? दरवर्षी महापालिका सांगते की यांना तात्काळ हटवा. त्या झोपड्यांची संख्या आहे 9,683. पण या झोपड्या हटवल्या जात नाहीत. याचं कारण असं आहे, हे लोक गरीब आहेत. यांना कुठे दुसरीकडे गेलं तर मग तिथे बसचा प्रवास, रिक्षाचा प्रवास आणि परत उपनगरी रेल्वेचा प्रवास हा त्यांना परवडणारा नसतो. धुनी भांडी करणारे किंवा काहीतरी गाड्या धुणारे अत्यंत गरीब पद्धतीचे लोक, फेरीवाले, हे सगळे इथे राहत असतात. विशेषतः परप्रांतीय, मुस्लिम आणि मागासवर्गीयांची वस्ती या सगळ्या भागांमध्ये असते. ही जी मंडळी आहेत ही मतदानाच्या बाबतीत खूप प्रामाणिक असतात, कारण ते पैसे घेतले तर तुम्हाला मतदान करत असतात. हे या नेत्यांना बरोबर माहिती आहे. म्हणून हे नेते काय करतात, हे रिटेनिंग वॉल म्हणजे संरक्षक भिंत बांधण्यासाठी प्रचंड आग्रही असतात, स्वतःच्या निधीतून किंवा इतर वेगवेगळ्या खासदाराच्या निधीतून, महापालिकेच्या निधीतून. याचं कारण काय तर सध्या मुंबईमध्ये जे काही ठेकेदार आहेत ते या नेत्यांना 35 ते 40% इतकं कमिशन खर्च होतंय. म्हणजे वरवर सांगायला ते 10% आणि 15% असं नाहीये. या नेत्यांनी स्वतःच्या कंपन्या काढलेल्या आहेत. स्वतःचे काही कार्यकर्ते, घरातले लोक यांच्याच कंपन्यांना हे ठेके दिले जातात. अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम या रिटेनिंग वॉलच्या बाबतीमध्ये, संरक्षक भिंतींच्या बाबतीमध्ये केलं जातं. आणि मग ह्या संरक्षक भिंती इतक्या ठिसूळ, इतक्या निकृष्ट दर्जाच्या असतात की जर समजा निसर्गाचा प्रकोप झाला तर तो डोंगर खाली येतो, त्या संरक्षक भिंतीवर येतो आणि ती संरक्षक भिंत सुद्धा खाली असलेल्या झोपड्यांवर, खाली असलेल्या वस्तींवर पडून याच्यामध्ये लोक दबले जातात. आता उत्तर प्रदेशातून एक कुटुंब आलं होतं सुलतानपूर भागातून आणि त्या कुटुंबातले 7 लोक या चाळीमध्ये, गौशिया चाळीमध्ये दबून त्यांना आपले जीव गमवावे लागले. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर गेल्या 15 वर्षामध्ये म्हणजे साधारण आपण आढावा घेतोय तो 1992 पासूनचा, जर आपण पाहिलं तर जवळपास 340 लोक जे आहेत ते या संपूर्ण दुर्घटनेमध्ये आतापर्यंत बळी गेलेले आहेत. आणि या 340 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि 300च्या आसपास लोक हे जखमी झालेले आहेत. जर मागील 34 वर्षांचा जेव्हा आपण आकडेवारीचा धांडोळा घेतोय त्यावेळेला हे आपल्याला चित्र दिसतंय. जर मुंबईचा संपूर्ण विचार केला तर 25 विधानसभा मतदारसंघांमध्ये 257 अशी ठिकाणं आहेत किंवा अशा जागा आहेत की तिथे कधीही दरड कोसळू शकते. हे अधिकाऱ्यांचं रॅकेट आहे, हे आमदार आणि नगरसेवकांचं रॅकेट आहे, हे ठेकेदारांचं रॅकेट आहे. कारण यातल्या बऱ्याचशा ठेकेदारांना कामच करायचं नाहीये. माझा एक व्हिडिओ येणार आहे, कारण देवेंद्र फडणवीस ही शेवटची आशा समजून तो व्हिडिओ मी आणणार आहे. कारण काय की मुंबईमध्ये बांधकाम विभागामध्ये, सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये एक नवं फॅड आलेलं आहे. काही ठेकेदार कामच करत नाहीत पण त्याचं बिलिंग होतं.
त्याची बिलं काढली जातात, त्याचे पैसे चुकते केले जातात आणि सरकारला गंडवलं जातं. याचाही व्हिडिओ आपल्याला करायचा आहे. पण त्याआधी ज्या वेळेला दुर्घटना होते त्यावेळेला तिथे नेते येतात. बघा, इथे मंगळवारी मध्यरात्री दुर्घटना घडली. लगोलग या भागात भेट दिली मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी. त्यानंतर अनेक आमदार, खासदार वगैरे मंडळी तिथे गेली. पण पालकमंत्री आशिष शेलार यांनी बुधवारी या भागाचा दौरा केला. मी या दोघांची नावं एवढ्यासाठी घेतोय कारण ते एक पालक आहेत आणि दुसऱ्या मुंबईच्या प्रथम नागरिक आहेत. त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा मुंबईकरांना आहेत, पण प्रत्यक्षात आत्तापर्यंत काहीच काम झालेलं नाहीये. आता नगरविकास खात्यातले जे काही लोक आहेत, आता नगरविकास खातं कोणाकडे? एकनाथ शिंदेंकडे. म्हणजे कार्यकुशलतेचा एक जणू काही चालता बोलता असा स्त्रोत असं त्यांचं वर्णन त्यांचे लोक समर्थक करत असतात. पण त्यांच्याकडे नगरविकास विभाग असून सुद्धा परिस्थिती बदलत नाहीये. म्हणजे याच्या आधीचे जे नगरविकास मंत्री होते ते सुद्धा तेच करत होते आणि आता सुद्धा शिंदेंचं सुद्धा तेच चालू आहे. याचं कारण कशात आहे? तर याचं कारण आहे या रिटेनिंग वॉलमध्ये. बघायला जर आपल्याला गेलो तर काळ्या रंगाच्या पाषाणामध्ये जे काही म्हणजे काळा पत्तर जो असतो त्यामध्ये हे बांधकाम केलं जातं, त्याच्यावर तारांचं कुंपण ठेवलं जातं. पण या सगळ्यासाठी जे पैसे खर्च होतात, विचार करा, 300 कोटी रुपयांमधले साधारण एक हा आकडा आहे. हा आकडा किंवा या संदर्भातली जी आकडेवारी ती माहिती अधिकार कार्यकर्ते जे आहेत अनिल गलगली हे सातत्यानं याच्यावर पाठपुरावा करत आहेत. कारण का? ते स्वतः सुद्धा याच समस्येतून जात आहेत. ते कुर्ला परिसरात राहतात, ते त्यांचं होमपिच आहे, तिथल्या सगळ्या गोष्टी त्यांनी पाहिल्या आहेत. बरं, या दरडी कोसळल्यानंतर थेट सोनिया गांधींपासूनचे लोक मुंबईमध्ये येतात की बाबा यांचं पुनर्वसन करायला हवं, यांच्या बाबतीत काही करायला हवं. ही मंडळी सुद्धा काय करतात? यांना तात्पुरती घरं दिली जातात, म्हणजे यांना घरं दिली जातात. नंतर काहींना जे जातात त्यांना दिली जातात किंवा ज्यांना महापालिका पाठवते त्यांना दिली जातात. ती घरं ही मंडळी पुन्हा विकतात आणि पुन्हा एखाद्या डोंगराच्या आड येऊन राहत असतात. याचं कारण काय? तर ज्या ठिकाणी यांना घरं दिली जातात तिथून रेल्वे स्टेशन किंवा तिथून कामाचं ठिकाण यांच्यासाठी लांब असतं. मग ते पैसे घ्यायचे आणि पुन्हा येऊन झोपड्या बनवायच्या. मुंबईमध्ये सर्वाधिक दरडी कोसळण्याचं प्रमाण हे विक्रोळी पार्क साईड आणि कुर्ला घाटकोपर या परिसरात का आहे? कारण तिथे डोंगराळ भाग आहे. भांडूपमध्ये जास्तीत जास्त झोपड्या या डोंगराच्या कडेनं झालेल्या आहेत आणि तिथे डोंगर खचण्याचे, डोंगर ढासळण्याचे प्रकार हे खूप मोठ्या प्रमाणात होतात. पण याचं कोणालाच काहीच दुःख नाहीये. कारण एकदा का माणूस मेला की त्याला 3 ते 4 लाख रुपयांची मदत घोषित होते, त्यातल्या काहींना घरं मिळतात, नेते घोषणा करून आणि सरकार पैसे देऊन मोकळं होतं. पण या एका गंभीर समस्येवर काम करायला जर शिंदेंसारख्या नेत्याला वेळ नसेल आणि फडणवीसांसारख्या नेत्याकडे जर याचं धोरण नसेल, तर मग मुंबईकरांनी, या गोरगरिबांनी बघायचं कोणाकडे? मुंबईमध्ये असे काही आमदार आहेत की ज्यांच्या या कंपन्यांनाच हे काम दिलं जातं, यांच्या भावांना, यांच्या मुलांना ही कामं या रिटेनिंग वॉलची दिली जातात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्यावरती चौकशी लावणं गरजेचं आहे की गेल्या 15 वर्षामध्ये रिटेनिंग वॉलवर किती पैसे खर्च झाले, गेल्या 15 वर्षामध्ये जे काही लोक मृत पावले त्याच्यावरती किती पैसे खर्च झाले, या दिलेल्या घरांमध्ये ही माणसं राहत आहेत की नाही, याचा अहवाल बनवणारं जे मंडळ आहे मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ, ते सुद्धा म्हाड्यातल्या एका भ्रष्ट व्यवस्थेचं एक सगळ्यात मोठं केंद्र आहे. म्हाड्यातला सर्वाधिक भ्रष्टाचार जर कुठे होत असेल तर या झोपडपट्टी सुधार मंडळामध्ये होत असेल आणि त्या विभागाने बनवलेल्या अहवालावर अजून कोणीच काम केलेलं नाहीये. मग ते झोपडपट्टी मंडळ भ्रष्ट आहे म्हणून त्यातल्या अहवालावर काम झालेलं नाहीये की नेत्यांना, नगरसेवकांना आणि आमदारांनाच हा 40% मलिदा खायचा आहे म्हणून दर पावसागणिक काही नागरिक अत्यंत निर्दयीपणे या ढिगाऱ्याखाली दाबले जात आहेत, दबवले जात आहेत. कारण नेत्यांना सुद्धा माल दाबायचा आहे आणि यातला मलिदा खायचा आहे. हा प्रश्न आता गांभीर्यानं जर फडणवीस आणि शिंदे या जोडीनं सोडवला नाही तर मला नाही वाटत आत्ता ज्या 34 वर्षामध्ये जे झालं नाही ते आणखी पुढच्या कदाचित तितक्याच वर्षांमध्ये होऊ शकेल. कारण ही फक्त रिटेनिंग वॉल बांधण्यासाठी दरवर्षी काही लोकांचे बळी मिळवणं किंवा बळी घेणं ही जर सरकारची आणि धोरणाची एकूणच कार्यपद्धती असेल तर मात्र
लोकांचं दबणं आणि नेत्यांचं माल दाबणं हे दोन्ही गोष्टी सुरूच राहणार आहे. मित्रहो, या सगळ्या गंभीर समस्येबद्दल आपल्याला काय वाटतं? कारण ज्या वेळेला निसर्ग प्रकोप करतो त्यावेळेला तो हिंदू की मुसलमान बघत नाही, गरीब की श्रीमंत बघत नाही, गोरा की काळा बघत नाही, जाडा की बारीक बघत नाही. तो फक्त आपल्या मार्गात आलेल्या गोष्टींना वाट करून देत असतो आणि त्यामुळे जेव्हा डोंगर खचतो त्यावेळेला चाळीच्या चाळी या दबल्या जातात आणि या दबलेल्या चाळींमध्ये किंवा या दबलेल्या ढिगाऱ्याखाली नेते आपला माल शोधत असतात, माल खात असतात. कारण याच अशा दबलेल्या लोकांच्या जागेवर पुन्हा दुसरे लोक आणून आपल्या मतांची बेगमी करणं हाच या नेत्यांचा धर्म झालेला आहे. पण कर्म तुम्ही केलेल्या गोष्टींचं फळ देत असतं हे या नेत्यांना कधी कळणार आहे? मित्रहो, हा व्हिडिओ आपण जर पाहिला असेल, यातली गुणात्मक मूल्य आणि यातल्या गोष्टी जर आपल्याला पटल्या असतील तर आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा. आपण व्यक्त झालेल्या मतांवर माझा पुढचा व्हिडिओ येणार आहे. धन्यवाद.